वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लाईफमध्ये तुमचा स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार आणि आज आमचे बच्चे पार्टी करतात आहे नाश्ता. आज त्यांना मी मस्का पाव दिला आहे आणि खूप लेट झालं उठणं. म्हणजे आम्ही 10:30 उठलो आणि पोरांचे अंघोळ होईपर्यंत वाजले 12. आता वाजले 12:30 आणि आता ह्या लोक नाश्ता करतात. आता मी जेवण करेल त्यांच्यासाठी आणि ते लोक आता मस्ती करणार आहे ना? तर नेत्रा मॅडम दिसत नसेल तर नेत्रा मॅडम गेली आहे रिजेक्ट आणायला, कारण नेत्रा 11वी नंतर आता 12वीला जाणार, त्यामुळे ते रिजेक्ट आणायला गेले. 1 2 3 सर्वे आउट झाले. हे काय आणलंय? नेत्रा आमची 5 झाली आहे. नेत्रा सांग, 11वी पास झाली आहे. काय पाहिजे तुला माझ्या तर? तू पडली iPhone 17. बाबा नेत्रा येतोय ना 18. नेत्राला काय पाहिजे विचारलं तर बघ ही काय म्हणाली. परत एकदा बोल बाय. जोक आहे जोक बोला. हे जोक मारला बोल. ह्याच्या पुढे काय बोलू नको. iPhone 18 आणि 17 बोलू नको. नेत्रातर्फे लस्सी आणली आहे, कारण नेत्रा 11वी पास झाली आहे. आणि पोरांनो घ्या, चला लस्सी घ्या. खाली व्यवस्थित पकडा. ए पहिला नाव कमी नाही लागला. पडेल पटकन के भरलेली होती ती उचलते. नेत्रा मॅडमचा रिजल्ट आलाय. आज 11वीचा रिजल्ट होता. नेत्रा गेले 12वीला आणि नेत्राला ना 65% मार्क भेटले आणि ते माझ्यासाठी भरपूर आहे. नेत्राला तेवढे मार्क भेटले तेवढे भरपूर आहे माझ्यासाठी. आणि नेत्रा पहिल्यापासून हुशार आहे. नेत्रा मेन गोष्ट 11वीचा क्लासला पण जात नव्हती. कॉलेजला जाऊन तिने अभ्यास केले. मध्ये आम्ही उज्जैनला गेलेलो ना, त्याच्यात तिला थोडंफार मार्क कमी भेटले. ते ठीक आहे, माझ्यासाठी ते भरपूर आहे ना हो मिस्टर? तुम्हाला कळतं? तर चला आता बाकीचं जेवण राहिलं आहे ते करून घेते. आणि पोरं आता खेळत होते. आता नेत्रा मॅडम आलीच आहे, ती थोडंफार मला मदत करेलच. काय नेत्रा? चला आता बाकीचं काम करूया. आम्ही चाललोय फिरायला. कुठे बरं? तर आता आम्ही सर्व चाललोय दादर चौपाटीला. ह्या पोरांना घेऊन जाते, कारण तिथे पाळणे पण आहे आणि घोडागाडी असेल काय माहित नाही, कारण ती संडेला असते. असेल तर बसवेल, नाहीतर मग नाही जमणार. मग त्यांना गार्डनमध्ये थोडं खेळायला सांगणार. तर चला आता जाऊया दादर चौपाटीला. आहे ना बाबू? बाबू कुठे चाललाय? दादर चौपाटी. फायनली आम्ही आलो दादर चौपाटी. छान वाटतं ना हे. दादर चौपाटी. बसणार आहे का बाबू? बस ना दीदी बरं, बस लावू दीदी बरं तू बस. घोडा काय करत नाही. काय नाही करत बाबू. पुढे बस हो नाश्ता. फोटो काढ ना तुझा. हा येऊन काढ तुझा. बाबू टाटा का?
मैदान बसला पुढे बसते का मागे? हा पुढे बस, तू नको घाबरू, मी हाय. गुड गर्ल आहे तू. एकदम स्लोली. ए थांब बाबा. ए बाय अर्शू. बाय. टाक करा. हर्षू मजा आली? तू घाबरत होता ना? अजून एकदा बसतो नाही ना? अच्छा. बैठे का तू? ए थांब, फोटो काढायचं सांगोय ना. ए बाबा घोड्याजवळ जाऊ नको रे. तुम्हाला कोणा बसायचं? ए अर्शू बसायचं आहे तुला? आम्ही आता आलो आहे गार्डन मध्ये आणि ह्या ठिकाणी याला बोलतात नारळी बाग करून. तिथे सर्व नारळचे झाडं दिसणार तुम्हाला. किती छान आहे. नारळी बाग मधला हा गार्डन आहे आणि हा गार्डन खूप फेमस गार्डन आहे. इथे छान मस्त झुले, रबसरकुंडी खूप छान आहे. नवऱ्याचं वजन बघूया. हा गेला. ना भाऊ, याने नुकसान केलं तुझा. याने नुकसान केलं तुझा. हे बरोबर असणार. 4 दिवसापूर्वी 76 होता. आता तुम्ही बरोबर जेवण 52. कन्फर्मेशन करायचं. बघा बघा वजन कोणाला किती किती. 16.2 16 किलो. हा जस्ट 29. 29. 4 किलो फक्त कमी असतो. तिचा किती आहे योगिनीचा? ही आरशू आपला ही लावण्या 29. कोण? 24 25 लावण्या 29 24 5 24 आणि याचा 16 आणि 35. दो व्हिडिओ. कोई नहीं खाता है, कोई नहीं खाता है. हे लावलंय रे. तुला काय आवडते? मागत रे, मागा पाहिजे ते लागू नको. तुला काय हवं? चला आता आम्ही आलो घरी आणि आमची अवस्था बघा काय आहे पोरांची. थकले. अर्शू, लावण्या, योगिनी, बाबू काय मजा आली की नाही? मग कसं वाटलं गोळ्यावर बसून? आधी नाही ना, नंतर पटापट.
तिथं बाबा नाही बसत, मला नाही आवडत घोडा बसायला, मला भीती वाटते. तो थोडा सरकत होता पाणीला. सरकार नव्हतं, तुम्ही लोक सरकत होता. घोडा जायचा होता पाण्यात. घोडा सरकत होता. घोडावर जाणारच पाण्यात, घोड्याला पाणी आधी असतं. वरती खाली, वरती खाली. म्हणजे आधी की नाही? हा, चला आता फ्रेश व्हा फटाफटा, कपडे चेंज करा, नाईट कपडे घाला आणि मग नंतर जेवून आरामात झोपा. तर चला आता मी पण फ्रेश होते, यांना पण फ्रेश करते आणि पाणी पण येणार आहे. वाजले 8:30. आम्ही गेलेलो होतो 6, 6:15 गेलेलो होतो. खूप मजा केली, खूप आचार सुद्धा खाल्लाय. आता प्लस एक घे, प्लस एक. तू उन्हा नाही बोलला. उन्हा. ए नाही. 4, 5, 6, 7, 8. बाबू किती वाजले आता? नाही. ए बाबू घड्याळात बघ आणि किती वाजले? बरोबर ना. ए नाही, थांब, थांब, थांब. ए थांब, मला एक पत्ता घे. 12 काय? 12 ए, किती? इथे कुठं एक पत्ता? आणि माझ्याकडे होता. ए बाबू, हे. हर्षू लावण्या किती वाजले? 12 o'clock. नाही. मग आता काय करायचं असतं? मग तुम्ही काय करता दोघं? दोघं नाही, चौघं काय करताय? अरे आता पोलिसांना फोन करू. इथे पट्टेचा गेम खेळतात आहे. काय तो गेम आहे, मला तर काय डोक्याच्या बाहेर आहे. तर चला, आजचा दिवस माझा असा गेलाय आणि अजूनपर्यंत आमच्याकडे दिवस संपला नाही आणि खेळ सुद्धा संपला नाही, चालूच आहे. हे बघा, इथे जो कार्ड तुला दिसला ना तोच कार्ड टाकायचा. तर चला आता इथेच ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. बाय बाय, गुड नाईट.